तर हाय नमस्कार मित्रांनो, आज आणलेले आहेत आईने आंबे म्हणजे कैऱ्या आणि उन्हाळ्यासाठी खार म्हणजेच लोणचं बनवायचं काम चालू आहे। खार पण म्हणतात त्याला, लोणचं पण। तर ते बघा तिथं पाठीमध्ये आंबे आहेत आणि ते धुवून घेतलेत, धुवून त्याचा चिखी काढून घेतला आहे सगळा आणि आता इथं बघा ही आंबं कापायचं काम चालू आहे बघा। कापायचं म्हणजे तोडायचं बघा, ही आई कशी तोडते आंबं, आपलं बारीक बारीक करून घ्यायचं बघा। हे तर बघा ही एवढा तुकडं करून घ्यायचं त्याचं, दिसत का? आणि नंतर ही वाळत ठेवायचं। तर सध्या आता ही कैऱ्या तोडायचं काम चालू आहे आणि ज्यावेळेस खार बनवायचं आहे टोटल सगळा म्हणजे लोणचं, त्या टायमिंगला पुढचा व्हिडिओ आपण दाखवू। तर मित्रांनो आपल्या झालेल्या आहेत बघा कैऱ्या तोडून, आता आपण ठेवलेत बघा इथं खाटावरती वाळायला। आता ह्याला चांगलं ऊन देऊन चांगलं वाळवून घ्यायच्यात आणि वाळल्याच्या नंतर हे असं दिसतंय बघा। तरी वाळल्याच्या नंतर ह्या कुई आहे आणि ह्या कुईच्या आतमध्ये पापुद्रा असतो बघा एक, ते सुईने काढून घ्यायचा व्यवस्थित। तर चांगलं ऊन आता ह्याला उन्हाने वाळू देऊ। तर मित्रांनो आपल्या कैऱ्या आता चांगल्या वाळलेल्या आहेत, ऊन आता भरपूर आहे त्याच्यामुळे चांगल्या कैऱ्या वाळलेल्या आहेत। तर आता आईने घेतला आहे मसाला कुटायला, तिथं आहे उकाळ, आता पडला आहे अंधार आणि आपला बल आहे बघा असला पिवळा, त्याच्यामुळे ती जरा अंधार दिसतोय। संध्याकाळ झाली, चुलीवर घेतला आहे भाजून आणि तिथं आता उकाळ आहे, ते उकळात चाललं आहे बघा ते मसाला कुटायचं काम। तर मित्रांनो आपला मसाला पण आता कुटून झालेला आहे। तर त्यासाठी आईने घेतलंय साहित्य, काय काय घेतलं आहे? ह्याच्यात आहे मीठ, पांढरं मीठ मोठं ना, मोठं हे बघा पांढरं मोठं मीठ आहे। ह्याच्यात आहे मोहरी मेथी, मोहरी मेथी कुटलेली भाजून भाजून कुटून घेतली। हां, आणि ही बारकं जवस ती ही कारळ। बघा मित्रांनो ही कारळ आहे, लहान आहे एकदम, छोटं, मोठं नाही आपलं मोठं असतं तसलं नाही, लहान लहान आहे बघा। आणि ही हळद आहे, हां ही हळद घेतली आणि ही हिंग आहे, हिंग तेलात कडवून तर लोणच्यात वाटायचं। कडवून घेतलंय का तेलात हिंग? हा, बरं. आता ही डेऱ्यात वाटायचं। आणि ती डेरा घेतलाय का? हा, डेऱ्यातच का ठेवायचं? डेऱ्यातच का ठेवायचं म्हणजे डेऱ्याला पाणी सुटतं, मग ती खराब होत नाही डेऱ्यातलं लोणचं खराब होत नाही का? हा, भरणीतलं खराब होतं, हे हलवाई येतं, हां भरणीतलं हलवाई येत नाही, आणि हे आपलं गावरान झालं हां हां आणि ती इकाचं वेगळं झालं। हां, मग हे आपल्या घरच्या मसाल्याचं आहे, इकाच्या मसाल्याचं वेगळं होतं। बर आणि हे पहिलं गावरान आपण मिठाचं ह्याचं करायचं ते आहे। बर। तर मित्रांनो आता आपण सुरुवात करतोय लोणचं घालायला। तर पहिल्यांदा हिंगात तेलात हिंगट वतायचं डेऱ्यात ओतायचं तेल। हां बर, हलवून घ्यायचा का डेरा? हा, हां, आता ह्याच्यात हळद मिसळायची ह्या पुडीत, ह्याच्यात का? हा, हां बर, हळद हे हलवून घ्यायचं ना परत, हा, चांगलं मिक्स करून घ्या। हे हाताने हलवून घ्यायचं, कारण की चमच्याने त्याने हलवल्यावर हलवून होत नाही, म्हणून हाताने हलवून घ्यायचं। बघा कसा त्याला आता हळदीचा कलर आलाय, पिवळा पिवळा, पहिला आधी पांढरा दिसत होता, आता पिवळं झालंय बघा। आता त्यात टाकूया आपण मीठ, मोठं बीट, मोठं मीठ, पांढरं, काळं मीठ नाही पांढरं मीठ आहे। झालं काळं पण मीठ असतं, पण ह्याच्यात आपण पांढरंच मीठ वापरतोय बघा, मोठं मीठ। त्यात मीठ मिक्स केलंय बघा, मिठाने चांगलं पाणी सुटतं याला, म्हणून आपण मीठ जास्त वापरलंय, 1 ते 1.5 किलो मीठ आपण वापरलंय बघा याला। आता ही मेथी आणि मोहरी आपण मिक्स करतोय, मसाला, लोणच्याचा मसाला, ह्याने तर सगळ्यात भारी चव लागते बघा। तर मित्रांनो हा 100 आंब्यांचा खारा आहे बघा, म्हणजे लोणचं 100 आंबं तोडलेलं आहेत आपण, आणि त्यासाठीच आपला हे सगळा मसाला आहे।
आता हा मसाला सगळा तयार झालेला आहे आपला. आता आपण डेऱ्यात मुरायसाठी टाकायचं आहे. आता हे बघा आपण डेऱ्यात मुरायला टाकतोय. डेरा म्हणजे कळतोय ना, शहरी भागात माठ म्हणतात बघा ह्याला, आमच्या इकडे गावाकडे ह्याला डेरा म्हणतात. मीठ बी टाकी बरोबर. तर आपण हे डेऱ्यात भरतोय बघा. वास आताच बघा ह्याचा छान यायला लागलाय. आता सध्याच कसा दिसतोय मसाला बघा, मेथी मसाला. आता आपण डेऱ्यात भरतोय. तर हो काय, सगळ्या डेऱ्यात आपला आता भरून झाला आहे सगळा मसाला. आणि एक आपण जम्परचा पीस घेतला आहे बघा, ब्लाऊज पीस, आणि तो पातळ आहे, तो त्याच्यावरून बांधायचा बघा. आता हे कशासाठी बांधायचं? काय जाऊ नाही म्हणून हे शिरो नाही म्हणून. हां, म्हणजे पाल झुरळ हा. किडं जाऊ नाहीत म्हणून. तर हे ठेवायचं बांधून. आता तुम्ही म्हणतात मित्रांनो, ह्याच्यावरती झाकण का झाकत नाही, त्याला हवा पण लागली पाहिजे ना, म्हणून हा पातळ ब्लाऊज पीस घेतला आहे आपण. म्हणजे हवा पण जाते त्याच्यात आणि किडा पाल किंवा झुरळ काय त्याच्यात जात नाही. तर झाला आहे आपला लोणचा मसाला तयार घरगुती गावरान पद्धतीनं. तर कोणाला आवडला त्याने लाईक कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय कराय.